सर्व शून्याचा निष्कर्षू जिया बाईला केला पुरुषू जेने दादुलेनी सत्ता विशेषो शक्ती झाली. पंढरी निवास जगद अधीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने ज्ञानोबरायांचा जो अमृतानुभव नावाचा अध्यात्मविश्वातील एक श्रेष्ठ ग्रंथरत्न आहे, तर त्याचं चिंतन करण्याला आपण प्रवृत्त झालो. चिंतन करताना नित्यानंद ऐक्यदीपिका नावाची जी श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली टीका आहे, त्या टीकेच्या आधाराने आपण ओव्यांचं श्लोकांचं चिंतन करीत आहोत. त्यापैकी आता हा प्रथम प्रकरणाला प्रारंभ झालेला आहे. प्रथम प्रकरणाचं नाव म्हणजे परंपरेनं शिवशक्ती समावेशन असं दिलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये शिव आणि शक्ती या दोघांच्या रूपकातून शिवशक्तीची ही असंग निर्विकार अधिष्ठानावर चाललेली एक क्रीडा आणि त्या क्रीडेतून जगदरूपी बालक निर्माण झालं, अशा प्रकारचा जो वेदांतामध्ये अध्यारोप सांगितला आहे. आणि जो अध्यारोप सांगण्याची पद्धती अत्यंत इतर दर्शनकारांपेक्षा निर्दुष्ट आहे, तिलाच या ठिकाणी ह्या अध्यारोपासाठी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सांगताना आपण जे काही जगत आहे त्या जगतामध्ये पाहिलं तर नामरूप आणि हे प्रकृती पुरुषांच्या संबंधातून नामरूप जन्माला आलेलं आहे. परंतु नामरूपात्मक असणारं कार्य हेही त्या ठिकाणी बाधित होणार आहे. आणि जे त्याचं असणारं अनुमानाने असणारं प्रकृती पुरुषात्मक कारण, हे कारणही बाधित होणारे आहे. अशा रीतीनं ह्या दोन्हींचा बाध केल्यानंतर बाधावधीभूत किंवा निषेधावधीभूत जे अधिष्ठान राहतं ते अधिष्ठान सांगण्यात तात्पर्य आहे. जगताची संगती सांगण्यासाठी म्हणून प्रकृती पुरुषांच्या कारणभावाची आणि जगताच्या कार्यभावाची कल्पना केलेली आहे. परंतु कार्यकारण भावानी अस्पर्शित अचुंबित अशा प्रकारचं एकमेवा अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन ही जी श्रुती आहे, तर त्या श्रुतीचं तात्पर्य किंवा त्या श्रुतीची आपल्याला आलेली अनुभूती ती आत्मनिवेदन रूपाने किंवा आत्मसंवाद रूपाने श्री गुरु निवृत्तीनाथांच्या पुढं माऊली निवेदन करत आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी कालच सांगितलं, स्वसंवेद्यत्वाची खुण आपेआप प्रकाश्य प्रकाशकपण एकत्व न मोडोन विलास तसे. बिंब प्रतिबिंबाचं उदाहरण देऊन सांगितलं की स्वसंवेद्यत्वाची ही खूण आहे. स्वसंवेद्यत्व म्हणजे काय? अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. त्या ठिकाणी ते ज्ञानाचा विषय न होता आपलं स्वतःचं स्वरूपाने असणं, आपल्या स्वस्वरूपच असणं आणि ज्ञानाचा विषय न होणं, हे जे स्वरूप आहे हे त्या स्वसंवेद्यत्वाची खूण आहे. आणि ते जे स्वसंवेद्यत्व म्हणजे स्वला किंवा अन्याला विषय न करणारं किंवा अन्याला विषय न होणारं असं स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश असणारं जे तत्त्व आहे, तेच तत्त्व या ठिकाणी प्रकाश्य प्रकाशक भावाने आपल्याला स्फुरण होत असताना दिसतं. वास्तविक हा प्रकाश्य प्रकाशक भाव स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण न करता फक्त भासमान किंवा प्रतीती मात्र अशी त्याची सत्ता आहे. थोडक्यात काही त्याला सत्ताच नाही. कारण काय आहे, जर त्याचा विचार केला तर अधिष्ठानात त्याची सिद्धी होत नाही. म्हणजे अधिष्ठानात तो त्रैकालिका अत्यंत भाव स्वरूप असतो, म्हणजे त्या पदार्थाचा अभावच असतो असं सांगितलं. आणि आता ह्या 27वी ओळी आहे प्रथम प्रकरणातली. सर्व शून्याचा निष्कर्षो जिया बाईला केला पुरुषो जेने दादुलेने सत्ता विशेषो शक्ती झाली. हे सगळं बघत असताना काही वाटलं तर लगेच सांगा. आता सर्व शून्याचा निष्कर्षो जिया बाईला पुरुषू केला अन्वय आहे. आणि जेने दादुलेने सत्ता विशेषो शक्ती झाली. सर्व शून्यांचा निष्कर्षो म्हणजे जेवढे सर्व शून्य आहेत, सर्व शून्य आहेत म्हणजे या ठिकाणी शून्य कोण आहे? द्वैतात्मक जे पदार्थ आहेत
ते सर्व पदार्थ शून्यरूप ठरतात. पहिल्यांदा अनिर्वचनीय आहेत, याचा खरा अर्थ काय आहे, ते पदार्थ तुच्छ, आलिक किंवा शून्यरूप आहेत. आणि ते सर्व शून्यरूप असणाऱ्या पदार्थांचा बाध झाला की त्याला म्हणायचं सर्व शून्यांचा निष्कर्ष. त्यांचा बाध, सर्व शून्याचा निष्कर्ष म्हणजे सर्व द्वैतात्मक किंवा प्रतितिमात्र असणारे पदार्थ ज्यांचा बाध ज्या अधिष्ठानात होतो त्याला म्हणायचं सर्व शून्यांचा निष्कर्ष. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत किंवा द्वैताचं कारण असणारं अज्ञान हे सापडत नाही त्याच्या ठिकाणी. मग त्या सर्व शून्यांचा असणारा निष्कर्ष म्हणजे त्याचा निषेधावधीभूत किंवा त्याचा सगळी शेवटची मर्यादा, सर्व शून्याची मर्यादा कोणती आहे की त्या सर्व शून्यांचा बाध होतो, परंतु एकच अबाधित असं त्याचं अधिष्ठान राहतं. त्या अधिष्ठानाचा मात्र बाध होत नाही, त्याचा तीनही कालात बाध होत नाही. अशा प्रकारचा तो सर्व शून्यांचा निष्कर्ष आहे. परंतु म्हणजे इतकं ते असंग आणि निर्विकार असं त्याचा अधिष्ठान आहे, ते सांगण्यासाठी तो सर्व शून्यांचा निष्कर्ष असं त्या अधिष्ठानाला म्हटलेलं आहे. सर्व शून्यांचा निष्कर्ष महाराज बोला. आणि पुन्हा सांगतात, पण जिया बाईला केला पुरुष, म्हणजे जे परमात्म तत्व आहे ते परमात्म तत्व ब्रह्म हे मुळात नपुसकलिंग आहे की नाही. या ठिकाणी प्रकृती स्त्रीलिंग आहे आणि पुरुष पुल्लिंग आहे. परंतु त्या दोन्हींच्या अधिष्ठानाला पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग कोणत्याच प्रकाराने त्याचा उल्लेख करता येत नाही असं असणारं जे तत्व आहे. परंतु त्या असंग निर्विकार अधिष्ठानाला सर्व शून्यांचा निष्कर्ष म्हणजे सर्व द्वैताचं आणि द्वैत कारणाचं निषेधावधीभूत असणारं, ज्याच्यामध्ये अज्ञान आणि अज्ञान कार्याचा पूर्णपणे निषेध केलेला आहे. आणि तो निषेध कुठं झाला तर ज्याच्यामध्ये केला, ज्या अधिष्ठानात केला, त्या अधिष्ठानाला मात्र ज्या बाईला म्हणजे ज्या पत्नीनं किंवा ज्या बायकोने त्याला पुरुषत्वाला आणलं, पुरुष केला. कारण काय, ज्या वेळेला त्या सच्चिदानंद अधिष्ठानाचा बरोबर ना मायेशी आध्यात्मिक तादात्म्य संबंध झाला, तेव्हा त्याच अधिष्ठानाला म्हणजे त्या ब्रह्मचैतन्याला ईश्वर असं नाव आलं. ऐके ना, तो ईश्वर असं नाव आलं किंवा तो पुरुष असं नाव आलं. म्हणून ह्या मायेने, ज्या मायेने त्या परमात्म्याला काही ईश्वर भावाला आणलं म्हणजे पुरुष भावाला आलं. नाही तर पहिलं काय होतं, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा ते रे ते रे ते. आणि तोच परमात्मा काय, स एकाकी नरमते एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच आहे, त्याला कर्मेना, त्याला अनेक व्हावं वाटलं आणि मग तो काय झाला, अनेकत्वाला प्राप्त झाला. अशा प्रकारचं सांगितलं. मग हे जे झालं ते कोणामुळं, जेव्हा त्याचं तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. म्हणजे त्या ठिकाणी ढालगज निर्माण झाली म्हणजे उत्पन्न झाली नाही, अनादिकालापासून ती त्याच्याशी काय आहे, संबंधित आहे. तिचा आणि त्याचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. म्हणून तिनं त्याला पुरुष भावाला आणलं. म्हणून सांगतात जियाबाईला केला पुरुष. आणि जेने सत्ताविशेषू काय, जेने दादुलेनं सत्ताविशेषू प्रकृती किंवा शक्ती झाली. आणि जेने दादुलेने, त्याला दादुला म्हणजे पती, आणि ज्या पतीमुळं वास्तविक जर त्या ठिकाणी तिला सच्चिदानंदाचं जर अधिष्ठान नसतं किंवा अधिष्ठानाचं सत्ता आणि स्फुरण नसतं तर त्या ठिकाणी तिला शक्ती असं नाव तरी प्राप्त झालं असतं का? झालं नसतं. जे दादुलेनी जो समर्थ असणारा पती, त्या पतीमुळं तिला या ठिकाणी सत्ता विशेषू, त्यांनी दिलेली विशेष सत्ता सामान्य रूपात आहे, त्यावेळेला तो हे जगत उत्पन्न करत नाही. त्याच्या ठिकाणी जो विशेष भावाला प्राप्त झाला, विशेष भावाला कोणामुळं प्राप्त झाला, माया उपाधीमुळं. पण जर तो सामान्यत रूपात असता, सामान्यत रूपात जर असता तर त्या ठिकाणी प्रकृती हे नाव होतं का? प्रकृती नावसुद्धा आलं नसतं. पण प्रकृतीला प्रकृती किंवा शक्ती हे नाव कशामुळं आलं? त्याच्या सत्तेला ग्रहण केलं, त्याची सत्ता आणि स्फूर्ती ग्रहण केली मायेने किंवा त्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण केलं. म्हणून त्याच्या ठिकाणी जयाचेनी सत्ता, जया दादुलेनी सत्ता विशेषू, त्याच्या विशेष सत्तेला घेऊन त्या ठिकाणी शक्ती झाली. शक्ती झाली म्हणजे शक्ती निर्माण नाही झाली, त्या शक्तीच्या ठिकाणी शक्तित्वाला ती प्राप्त झाली. कारण ती अनादी आहे, उत्पन्न झाली असं नाही. त्याचा अर्थ ती शक्तीचा जो व्यवहार आहे तो शक्ती नाव, शक्तीच्या ठिकाणी शक्तित्व
जे आलं ते कोणामुळं आलं? त्या पुरुषाच्या विशेष सत्तेमुळं आलं. तो विशेष भावाला प्राप्त झाला तेव्हा तिला सत्ता प्राप्त झाली. सामान्य स्वरूपामध्ये तिचं काय होता? त्रैकालिक अत्यंत अभावरूप होती. पण तोच जेव्हा विशेष भावाला प्राप्त झाला, बरोबर ना, तिच्याच योगाने विशेष भावाला प्राप्त झाला, पण तिला शक्ती जी आली त्याच्यामध्ये सत्ता आणि स्फुरणतीचं आहे. आणि तिचं जर नामरूप केवळ घेतलं, सत्ता स्फूर्ती वाचून नामरूप कसं आहे? असिद्ध आहे. म्हणून त्याच्यामुळंच तिला शक्तित्व प्राप्त झालं असं सांगतात. आता यामध्ये टीकाकार सांगतात की हे सर्वही जेथ नाही ते सर्व शून्य म्हणजे पाही, निस्संदेहाची पाही निश्चयो ऐसा. हे सर्वही जेथ नाही. आता इथं काय म्हणते? हे सर्व म्हणजे ते काय म्हणते? इदम पदोदितम जगत काय हे ना. एकादशैरिंद्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यावगम्यते. 11 इंद्रियांच्या द्वारा किंवा शास्त्र शब्द प्रमाणाच्या द्वारा जे आपल्याला कळतं. पुढं यावत किंचित भवेत येतत यदम शब्दोदितम जगत. हे जे काही आपल्याला दिसतं, इदम शब्दाला विषय होणारं, अनुमानादी प्रमाणांनी शास्त्रांनी जाणलं जाणारं आणि इंद्रियांना विषय होणारं, हे सगळ्यांना काय म्हणतात? जगत असं म्हणतात. इदम शब्दोदितम जगत. इदम शब्दाने ज्याचा प्रयोग केला जातो हे सगळं जगत आहे. तर हे सर्वही म्हणजे सर्व जगत जेथे नाही, हे संपूर्ण जगत ज्या ठिकाणी नाही, म्हणजे ज्या अधिष्ठानामध्ये हे जगतरूपी कार्य नाही, ते सर्व शून्य म्हणजे पाहिजे. त्यालाच काय म्हणतात? ते त्यांनी लिहिलं ना, सर्व शून्याचा निष्कर्ष असं म्हटलंय ना. वाचोनी हस्त नेत्र पाय हे भाषकी तेथ आहे. त्याला हात पाय किंवा डोळे ही भाषा तरी तेथे आहे का? नाही. नस आहे. सर्व शून्यत्वाचा नस आहे निष्कर्ष जे. आणि सर्व शून्य आहे ना, सर्व शून्यत्वाचा निष्कर्ष म्हणजे सर्व शून्य जे आहे की ते कोणतं आहे? सर्व शून्य कोण आहे? कार्य कारणात्मक असणारं जगत. परंतु त्या सर्व जगताचं ते काय आहे? जगताचं ते अधिष्ठान आहे, बरोबर ना. आणि सर्व जगताचा निषेधावधीभूत, सर्व जगताचा निषेध ज्या अधिष्ठानात होतो ते असंग निर्विकार अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे असं आपण प्रक्रियेच्या द्वारा चिंतन करतो. पण ते माऊली म्हणतात की सर्व शून्याचाही निष्कर्ष, सगळ्यांचा निषेधावधीभूत ते राहतं असं तुम्ही जे म्हणता ना, ते नस आहे. तेही ज्याला सहन होत नाही त्याला काय म्हणतात? श्रुतीनं त्याला नभाचे शून्यत्व गिळून, नभाचं जे शून्यत्व आहे ते गिळून गुणत्रया ते निरवणं आणि तिन्ही गुणांनाही ते उरवत नाही. जे शून्य असं जे शून्य आहे ते महाशून्य, त्याला काय म्हणतात? महाशून्य. आणि हे सुद्धा काही श्रुतीवचन संमत, श्रुतीवचनाने अशा प्रकारे त्याला महाशून्य असं म्हटलेलं आहे. दुसरं एक ना, महाशून्याच्या डोही वगैरे असं काही का? हां, ते वेगळं आहे. तर या ठिकाणी असं ते परमतत्व आहे. परंतु हे सर्वही जेथं नाही, हे सर्व त्या ठिकाणी नाही, पण सर्व त्याच्या ठिकाणी नाही हेही त्याला सहन होत नाही असं ते तत्व आहे. परंतु ते सर्व शून्य म्हणजे पाहिजे ते सर्व शून्य म्हणजे ह्या सर्व शून्याहून ते काय आहे? अतीत आहे. सर्व शून्याचा म्हणजे द्वैताचा आणि द्वैत कारणाचा ज्या ठिकाणी स्पर्श देखील नाही अशा प्रकारचं त्याचा भाव आणि अभाव यांच्याहूनही जे अतीत आहे असं जे तत्व आहे ते सर्व शून्य म्हणजे पाहिजे. आणि असं निस्संदेहाची पाहिजे निश्चय असे याला म्हणजे सर्व शून्यांचा निष्कर्षच म्हणायचा ना. सर्व शून्यांचा निष्कर्ष असं त्याचं ते निश्चित स्वरूप आहे. हा निश्चय ऐसा, ठीक आहे ना. अशा प्रकारचा निश्चय होतो की या सर्व शून्याचा त्या ठिकाणी काहीही संबंध नाही असं ते आहे. हां, जे बोलणे न साहे आहे नाहीचे, ज्याच्या ठिकाणी शून्य आहे असंही सहन होत नाही आणि त्या ठिकाणी शून्यरूप पदार्थाचा अभाव आहे असंही म्हणणं. कारण शून्यरूप पदार्थाचा अभाव तरी काय सांगायचं आहे की नाही. त्याने जर त्याला द्वैत निर्माण केला असतं, भाव निर्माण कधी केला असता. म्हणून हे काय आहे? माया जी अनादी आहे ना, ती नाही रूपाने अनादी आहे. आणि परमात्मा कसा आहे रूपाने अनादी आहे रूपाने असणारा अनादी परमात्म्याच्या ठिकाणी तत्वतः माया आणि मायाकारी काय आहे? अनादी म्हणजे प्रवाह रूपाने अनादी म्हणा, बरोबर ना. किंवा ते स्वरूपाने स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपच आहे. स्वरूपाच्या ठिकाणी ते कधीच त्यांनी द्वैत निर्माण केलंच नाही असंच म्हणता येईल ना.
म्हणून म्हणतात हां सिद्ध हां हा अपवाद वस्तूची का किंवा दुसऱ्या रीतीनं म्हटलं तर शून्य शून्य तुम्ही म्हणतात शून्य तरी कोणाकडे सिद्ध झाला शून्य नाहीच आपलं शून्य आहे असं त्या तत्वाला तुम्ही म्हणायला गेले तर त्या शून्याची सिद्धी होत नाही कारण शून्य आहे कोणाला कळलं शून्य आहे तुमचा सिद्धांत आहे ना मग शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्धू कोणाच्या सत्तेनं कोणत्या अस्तित्वाने शून्य आहे असं म्हणणं एक तर तो वधतो व्याघात आहे शून्य आणि आहे म्हणणं दुसरी गोष्ट शून्य आहे असा तरी व्यवहार का होतो आहे म्हणून शून्य आहेचा व्यवहार होतो नाही तर शून्य आहे असं म्हणजे शून्यात आहे असं म्हणायला सुद्धा सत्ता कोणाची आहे आहेचीच आहे बरोबर ना अस्थिभाती प्रियरूप असणाऱ्या आत्म्याच्या सत्तेने शून्याचा व्यवहार झाला मग शून्य आहे म्हणून आत्मा सर्वम शून्यम शून्यम असं बौद्ध जे म्हणतात कार्य शून्य कारणही शून्य आणि अधिष्ठानही शून्य असं जे म्हणतात तर त्यांना शून्य जे कळलं ते कसं कळलं म्हणजे शून्याचं ज्ञान त्यांना झालं की नाही म्हणजे शून्याचंही प्रकाशन करणारा ज्ञानरूप आत्मा आहेच असा त्याचा अर्थ झाला हां मवेना चर्चे वाढेना खाचे आहे नाही या दोईचे पंचत्व हा काय तो वाढतही नाही वाढेना मवेना चर्चे तो चर्चा केली जाऊ शकत नाही त्याचं मोजमाप पण होऊ शकत नाही वाढ पण होत नाही त्याच्यामध्ये घट पण होत नाही आणि आहे आणि नाही हां ह्या दोघींचे पंचत्व होतं पंचत्व शब्द वाक्प्रचार आहे रामरावा हा पंचत्वम गाता म्हणजे रामराव मरण पावला तेव्हा तो आहे आणि नाही बरोबर आहे ना पंचत्वम गाथा संस्कृतमध्ये वाक्प्रचार आहे ह्या दोघांचं पंचत्व म्हणजे काय तो ह्या दोघांचं पंचत्व शब्दाचा अर्थ काय आहे ह्या सर्वांचा अभाव तिथं तर ते ह्या सर्वांची समाप्ती तिथं आहे आणि नाही ह्या दोघांची समाप्ती कारण तो काय आहे आठवं नाठवं गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग स्वयमेव स्वयंप्रकाश असणारा परमात्मा हा भाव आणि अभाव दोन्हींचाही प्रकाशक आहे निस्संदेहाची पायी निश्चय अशा प्रकारचा निस्संदेह म्हणजे निश्चय झाला म्हणजे संशयरहित अशा प्रकारचा निश्चय झाला हा संशयरहित नाही संशय हा विपर्यायाचं पण उपलक्षण घ्यायचा संशय विपर्ययरहित हे तत्व असं आहे असा आमचा निश्चय झाला ते कारण नव्हे ना कार्य ज्ञाते नव्हे ना ज्ञेय ध्याते नव्हे ना ध्येय स्वरूप मात्र ते म्हणतात ते कारणही नाही ते कार्यही नाही ते कोणाचा ज्ञाताही नाही ते कोणाचं ज्ञेय पण नाही ते ध्याता पण नाही आणि ते कोणाचं ध्येय पण नाही मग काय आहे ते स्वरूप मात्र ते केवळ स्वरूप आहे ते स्तब्ध नव्हे ना चलन क्रिया ना उगेपण ज्ञान नव्हे ना अज्ञान ज्ञप्ती मात्र ते स्तब्ध नव्हे ते एका ठिकाणी स्थिर आहे असंही नाही ना चलन किंवा ते चलायमान आहे असं पण नाही जे स्थिर आहे ते पण नाही जे चलायमान आहे ते पण नाही क्रिया ना उगेपण त्याच्या ठिकाणी कोणती क्रिया होते असंही नाही आणि ते उगेपण म्हणजे पूर्णपणे निष्कर्म किंवा अकर्म किंवा क्रियारहित आहे असंही नाही त्याच्या ठिकाणी ज्ञानही नाही म्हणजे वृत्ती ज्ञानही नाही आणि त्या ठिकाणी अज्ञानही नाही त्याला आवृत्त करणारं अज्ञान की त्याला कुठं निवृत्त करायचं आहे आणि त्याने आवृत्त केलं त्याला अनावृत्त करायचं अशा प्रकारचं मानलेलं बरोबर ना कार्यानुमेय असं अज्ञानही नाही आणि त्या ठिकाणी त्याचं निवर्तक अहम ब्रह्मास्मी इत्यादी वृत्ती ज्ञान पण त्या ठिकाणी नाही किंवा घटपट ज्ञान ते ज्ञान पण त्या ठिकाणी नाही मग ते आहे कसं ज्ञप्ती मात्र वरच्यामध्ये कारण नव्हे ना कारण याच्यामध्ये स्वरूप मात्र सत्ता मात्र सांगितलं इथं ज्ञप्ती मात्र ते केवळ ज्ञानस्वरूप असं आहे विशेषणातीत सामान्य नव्हे ना अद्भुत असो पुरुषत्व न घडे तेथ ना नारी नव्हे त्याच्या ठिकाणी कोणतं तो कधी कोणाचा विशेष्य झाला असं पण नाही आणि कोणाचा विशेषण झाला असंही नाही किंवा त्याच्या ठिकाणी उपाधी संबंधाने काही विशेषण भाव काही आरोपित आहे असं सुद्धा नाही आहे की नाही म्हणून त्याच्या ठिकाणी विशेषण ह्या दोन्हींच्याही तो अतीत आहे तर आता तुम्ही म्हणाल की तो सत्सामान्य आहे सत्सामान्यसुद्धा नाही कारण सामान्य शब्द विशेषाच्या सापेक्षच येतो म्हणून तो सामान्य त्याला म्हणता येत नाही सामान्य जर तुम्ही म्हटले ना तर तो त्याच्या पुरुषत्वाचा वाचक आहे त्याच्या अधिष्ठानाचा वाचक नाही आहे की नाही मग तो त्याचा सामान्य भाव सांगणारा नाही म्हणून तो सामान्य पण नाही आणि दुसरं काय सांगतात ना अद्भुत तो अद्भुतही नाही
गीतेमध्ये भले सांगा, आश्चर्यवत पश्यती कश्चित एनम आश्चर्यवत वद, जे निहाळिता केवळ काय विसरले सकळ संसार जात, जया गुणानुवादू करता उपरती होनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. जे एक ऐकताचे निवाले, ते देहभावी सांडिले, अनुभवे पातले तद्रूपता. हे सुद्धा त्याच्या ठिकाणी अद्भुत नाही, आश्चर्यवत पश्यती असं काही नाही, आश्चर्य काही नाही, म्हणून तो अद्भुत पण नाही. असो पुरुषत्व न घडे तेथ नारीना नव्हे, त्या ठिकाणी पुरुषत्व त्याला कधी येत नाही आणि त्या ठिकाणी त्याला नारीत्व स्त्रीत्व पण त्याला येत नाही. म्हणजे तो कधीही प्रकृती पुरुष भावाला किंवा शिवशक्ती भावाला तो कधी परमात्मा प्राप्तच होत नाही. ते निजशक्ती विलासे सर्वही आपण होतसे, आणि सर्वांतरी वसे सर्व न होणे. ते निजशक्ती विलासे, त्याच्या ठिकाणी निजशक्ती म्हणजे त्या शिवाची स्वतःची असणारी, म्हणजे त्या शिवाच्या अधीन असणारी, बरोबर ना, तदधीन असणाऱ्या शक्तीचा हा विलास आहे. तदधीन असणाऱ्या शक्तीचा हा विलास आहे. आणि तो विलास कोण झालं? तदधीन असणाऱ्या शक्तीचा विलास आहे. म्हणजे बघा, म्हणजे तोच तिचा अभिन्न निमित्त उपादान कारण होतो, बरोबर ना. आणि असं म्हणजे तिचं म्हणजे तिच्या कार्याचं, त्या प्रकृतीचा परिणाम रूपाने जे जगदरूपी कार्य होतं त्यावेळेला तोच आपल्या शक्तीच्या विलासाने, बरोबर, सर्वही आपण होतं, ते तोच सर्व होतं. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. आणि पुन्हा त्यांनी काल सांगितलं, तो केवळ अधिष्ठा, एक नजर आहे ह्या चिद्विलास शब्दाचा प्रयोग करताना, केवळ अधिष्ठानावरती आध्यस्त आहे म्हणून चिद्विलास नाही. अधिष्ठानात ती अनुश्रुत आहे, अधिष्ठान असंग आहे, आणि त्याच ज्या अधिष्ठानात तिचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्याच अधिष्ठानावरती भासते, बरोबर का. आणि तिच्यामध्ये परमात्मा अनुश्रुत आहे हे सांगताना कार्यकारण भावाचा जो विचार आहे आपल्या मस्तिष्कामध्ये, त्याला अनुसरूनही स्पष्टीकरण करता येतं. कारण तिच्यामध्ये ती नाही, तिच्यामध्ये तो आहे. त्यामुळं तिचं त्यांनी सांगितलं, परमाणूपासून तर ह्या स्थूल जगतापर्यंत कोणत्याही पदार्थाचं विश्लेषण केलं तर त्यात फक्त सत्ता चित्त आणि सच्चित आणि आनंद हेच दिसतं. ते पदार्थ नामरूप सिद्धच होत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून ते काय आहे, ते ती जी निजाची म्हणजे त्या अधिष्ठानाची असणारी जी सत्ता, बरोबर ना, त्या सत्तेच्या विशेषानेच तिच्या ठिकाणी ही शक्ती झाली. आणि त्या निजशक्तीचा विलास ते सर्वही आपण होतच. ते सर्व कोण होतं? आपणच होतो. आपण होतो म्हणजे सर्व अधिष्ठानच होतं. खरं जर पाहिलं तर कोण आहे? अधिष्ठानच निजशक्तीचा विलास करतं आणि तेच होतं, बरोबर ना. तेच होतं आणि तेच त्याचं दृंगमात्र दृष्टेपणे करतं. आणि पुन्हा त्याचं असंगत्व अबाधित राहतं. अशी जी काही चालली ती त्या कैवल्याची काय हे लीला आहे, ती मायेची लीला नाही, ती कशाची लीला आहे. आता लीला सांगायची का लीला म्हणता म्हणून आम्ही कैवल्याची लीला म्हणतो, लीला म्हणतो म्हणून आम्ही म्हणतो. याच्यामधून ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली नाही तर चिद्विलास हा माघात पडणारा चिद्विलास आहे. याच्यामध्ये आम्हाला चैतन्य सांगायचं आहे, चैतन्याची लीला सांगायची नाही. असं ज्याला अनुभूतीसाठी किंवा अमृत अनुभव व्हायचा नाही त्याचा तो अनुभव काय होईल? मृत अनुभव होईल. लीलेला जर त्यांनी खरं समजलं तर त्याचा काय होईल? तो मृत अनुभव होईल. कारण जर त्याला सत्य समजलं तर लीला कधी टिकताना दिसत नाही, आहे की नाही. आणि लीला, बरोबर ना, सत्य समजून जर केली, द्वैत सत्य समजून केली तर त्याला कधी सुखाची अभिव्यक्ती होणार नाही, उलट दुःखाचा विस्तार होईल. बरं, याला हा आपला अनुभव आहे की नाही? जेवढा द्वैताचा विस्तार आपण करत चाललो तेवढा दुःखाचा विस्तार होत चालला. ही आपला अनुभव असताना आपण आपल्या अनुभवाचा कधी आपलाप करता येत नाही. आणि काय केलं? आपणच आपल्या अनुभवाचा निषेध केला. आणि अनुभव इतकं सर्वात मोठं प्रबल प्रमाण दुसरं नाही. तेव्हा या ठिकाणी हेच आपल्याला म्हटलं पाहिजे की या ठिकाणी ही लीला जी आहे ती लीला फक्त भासमात्र प्रतिती मात्र आहे, याच्या पलीकडे तिला कोणतीही किंमत नाही. किंमत कोणाला आहे? चैतन्याला. आणि चैतन्य एक आहे आणि त्याच्यामध्ये लीला नाही, त्याच्यामध्ये लीला नाही. पण त्याच्यामध्ये लीला नाही, बरोबर ना, लीला नाही म्हणून तिथं सुख मात्र आहे, तिथं सुख मात्र आहे की नाही. आणि जिथं लीला आहे तिथं लीला असून सुखमात्रत्व अबाधित आहे. लीला असली तरी सुखमात्र अबाधित, सुखमात्रत्व म्हणायचं नाही का त्याला, ते अबाधित आहे.
पण जर लीला न समजता सत्य समजली तर तिथं मात्र सुखाचा लेशसुद्धा नाही, त्या ठिकाणी दुःखाचं भरपूर विस्तार आहे. आणि आपण निघालो आहे काय अनुभव घ्यायला, ते बरोबर आहे ना. त्यामुळे ही जी गोष्ट आहे, ज्याला अनुभूती पाहिजे त्याला ह्या गोष्टी समजावूनच घ्याव्या लागतील. बरं, ह्या अशा आहेतही, शास्त्रच सांगतं असं नाही, हा आपला अनुभव पण आहे. पण आपला अनुभवाला आपण रामकृष्ण हरी या आपल्या अनुभवाला इकडे बसा, खुर्चीत बसा, बसा इकडे, एक बसा बसा बसा, आहे इथं ना, या. तुमची आम्हाला आज सकाळीच आठवण झाली, तुम्ही बरोबर दर्शन द्यायला. सकाळी मंदिरात आठवण झाली तुमची, म्हणलं येऊन गेले असते. हाय का वेळ थोडा, बसा बसा वर बसा वर बसा. हां बरं, आपल्याला लीला म्हणायला किंवा लोकांचा जो आग्रह आहे ना, मला चांगलं ही गोष्ट नेहमी आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या संप्रदायामधले अनेक साधू सांगतात की हे जे लोक आहे ना, काही लोक लीला म्हणताना, बरं का, लीला म्हणताना विषयासक्तीवर आवरण घालण्यासाठी, बरोबर आहे ना, मायाविलास असं म्हणतात. आणि काही लोक विषयासक्तीवर आवरण घालण्यासाठी चिदविलास असं म्हणतात. पण वस्तुता जर पाहिलं तर फक्त चित्त आहे, चित्तच्या ठिकाणी माया नाही, मायेचा विलासही नाही. आणि चित्तच्या ठिकाणी चित्तच आहे, चित्त आहे, त्याच्या ठिकाणी चित्तचा विलास पण नाही, असं आहे. तर ह्या गोष्टीला घेऊन बऱ्याच वेळेला वाद आहेत. हां काय बरं, आता परत नाही सांगणार. असे म्हणजे बरेचसे साधू लोक आपल्या संप्रदायातले मोठे मोठे जे म्हणतात. स्वामी महाराजांचं वाक्य काय आहे, परवा कोणी सांगितलं ते, की स्वस्वरूपाच्या ठिकाणी ना चिदविलास ना मायाविलास, बरोबर ना. म्हणायचाच झाला तर काय आहे, मायाविलास म्हणण्यापेक्षा चिदविलास म्हणणं, कारण जडाचा विलास होईलच कसा एवढ्या न्यायाने. पण खरं जर पाहिलं, चित्तच्या ठिकाणी कालत्रयी अज्ञान किंवा अज्ञान कार्य झालंच नाही, बरोबर ना, झालंच नाही, तर या ठिकाणी चित्तचा विलास म्हणणं कसं शक्य आहे. म्हणून या ठिकाणी जो पदार्थ निर्माणच झाला नाही त्या पदार्थाच्या विषयी वादविवाद करणं, वंध्यापुत्राविषयी, हा वितंडा नव्हे काय. तसं चित्तच्या ठिकाणी ते आपलं, हा बरोबर ना, चितीच्या ठिकाणी चैत्य कधीच झालं नसताना ते चैत्य हा चित्तचा विलास आहे किंवा मायेचा विलास आहे असं म्हणणं हा वितंडा नाही का, बरोबर ना. आता हे झालं ना, हा सिद्धांत आहे, ही ज्ञानोबारायांची किंवा महापुरुषांची अनुभूती आहे. हे पारंपरिक असणारं वस्तुनिष्ठ आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे ना. मग आता या ठिकाणी जे लोक हे चिदविलास आणि मायाविलास, आता आपणही जरी म्हणतो आपल्याला आनंद येतो का, अमकं होतं का, पण चिदविलास आणि मायाविलास या शब्दांना घेऊनच आपण पुन्हा 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 त्याचं चिंतन करतो. दुसरं काय करतो का आपण. तर त्यांनी सांगितलं, मग हा चालूच आहे की नाही, चिदविलास म्हणावं की मायाविलास. तर असं स्वामी महाराज वारंवार म्हणत होते. पण अनेक लोक महापुरुष म्हणतात की जे लोक चिदविलास आणि मायाविलास यांचा एक, बरोबर का महाराज, एक त्याला काय म्हणतो, एकतर्फी किंवा त्याला काय म्हणतात, एकांगी अशा प्रकारचा आग्रह धरतात. खरं तर ज्ञानाचं फल काय आहे, बुद्धेर फलम अनाग्रह, ज्ञानाचं फल आहे आग्रह सुटणं. आणि ह्या दोन्हीकडे जर कोणी आग्रह धरत असेल, चिदविलास किंवा मायाविलास, तर याच्यामध्ये त्या मनुष्याने एक गोष्ट आपल्या स्वतः आत्मपरीक्षणात पाहून घेतली पाहिजे. आणि ती गोष्ट ही आहे की आपल्या ठिकाणी होणारा जो व्यवहार, महाराज लक्षात येतं ना, विषयासक्तीतला आवरणाला, विषयासक्तीला झाकण्यासाठी आवरण म्हणून हे सगळं माईक आहे, मिथ्या आहे, अधिष्ठानाचा काही लाभहानी नाही असं म्हणून मायाविलास करतो. दुसरा काय म्हणतो, चित्त जे आहे ना, हा सर्व चैतन्याचा विलास आहे की नाही. चैतन्य असंग आबाधित राहून ह्या अशा प्रकारचं होतं. वास्तविक असं आहे की ह्याच ठिकाणी विषयासक्तीला तर स्थान नाहीच नाही, विषयासक्तीला तर स्थान नाहीच नाही, पण विषयासक्तीच्या त्यागाला पण स्थान नाही. इतका परमात्मा सामान्य आहे की नाही. आणि असं असताना या ठिकाणी अशा धारणा धरून जर आपण हा एखादा पक्ष घेतला, त्याला एक शब्द आहे आपल्या पारिभाषिक, माझ्या लक्षात येईल नाही, ते तर झाला प्रचलित शब्द, हां
पक्षपात, हां त्याला म्हणतात पक्ष. असं एक पक्षपाती धोरण जे आहे, तर हे पक्षपाती धोरण असेल तर त्याच्यामुळं आपणच आपला वैरी, आपणच आपल्या आत्मघाताला कारण होतो. कारण ह्यातला विषय कोणी पाहिला, माया मानणारा असो किंवा चैतन्य सांगणारा असो, दोन्ही पाहिला तर चैतन्याचा किंवा मायेचा, चित्त ह्या शब्दाचा वाच्यत्वाचा, बरोबर ना. आणि माया ह्या शब्दाचा अर्थ जर निष्पन्न होत नाही, माया ह्या शब्दाला अर्थच निष्पन्न होत नाही, तर त्याचा काही इथं विचार करण्याचं कारण नाही. त्याच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही ग्रहण सांगितले का त्याग शिकवला आहे. स्वस्वरूपाच्या ठिकाणी ग्रहण आणि त्याग ह्या दोन्ही पदार्थांचा काहीच संबंध नाही. हा विषय ज्ञानोबराय अमृतानुभव रूपाने कथन करतात आणि त्याच्यामध्ये हा वाद करायचं काही कारणच नाही, आहे की नाही. आणि कोणी करत असेल तर त्याला काय नाव द्यायचं, वितंडा. त्याला नाव काय द्यायचं, वितंडा किंवा ते खंडन खंडन खाद्य. हे खंडन खंडन खाद्य हे अमृतानुभवाचं स्वरूप आहे का? हे अमृतानुभवाचं स्वरूप सिद्ध होत नाही, नाही का. आणि असं थोडं समन्वयाने जर पाहिलं तर कोणाचा वाद राहील का? तुम्ही मायाविलास म्हणा नाही तर चिद्विलास म्हणा, तत्व एकच आहे ना, याच्याबद्दल काही नाही ना. म्हणून आचार्यांचं आणि माऊलींचं इथं फार मोठं सामंजस्य आहे. आचार्यसारखं माया माया करत राहतात आणि माऊलीसारखं चैतन्य चैतन्य करत राहतात, आहे की नाही. दोघांचं काय आहे, शब्दात भेद आहे, आशयात भेद आहे. हां, अनुभूतीसुद्धा दोघांची काय आहे, एकच आहे. फार झालं तर तुम्ही असं म्हणू शकता, यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येगात्मनी ना, सासैव प्रक्रिया साध्वी इति आचार्य भाषित इति भाषितम इति आचार्य भाषितम. हे आचार्यांनी सांगून ठेवले, ऐका ना. ज्याला जी प्रक्रियेने तुम्हाला जाता येईल, फक्त कोंबडा कोणाचा आरवला याच्याशी कर्तव्य नाही, उजाडलं पाहिजे, ऐका नाही. त्यामुळे ह्यांचासुद्धा कोणत्याही प्रकारचा वाद नाही. हे चैतन्यच ज्ञानोबरायांच्या रूपाने प्रगट झाले आणि चैतन्यच भाष्यकारांच्या रूपाने प्रगट झाले, दुसरं काही नाही. ती त्यांची लीला आहे. ती काय त्यांची लीला आहे. अधिष्ठानात कुठंच काही जर होत नसेल तर लोकवत्तू लीला कैवल्यम ब्रह्मसूत्र सांगतं. भाष्यकारांनी सांगितलेलं आशय आशय याच्या काय विरुद्ध जाईल का? कुठंच विरुद्ध जाणार नाही. म्हणून विशेषणातीत सामान्य नव्हे ना अद्भुत असो पुरुषत्व न घडे तेथ. ना नारी नव्हे, तिथं पुरुषत्व पण नाही आणि स्त्रीत्व पण नाही. ते निजशक्तिविलासे सर्वही आपण होत असे आणि सर्वांतरी वसे सर्व न होणे. बघा, ते निजशक्ती आता पाहिलंच आपण अर्धी होई. आपल्या निजशक्तीच्या विलासाने ते सर्व कोण झालेले, आपणच झाले. आपण काय म्हटलं की त्याला अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अविद्येद्वारा म्हटलं तरी त्याला अभिन्न निमित्तोपादान कारण येईल की नाही. आणि ईश्वर समष्टीत घेतलं तरी त्याला अभिन्न निमित्तोपादान कारण येईल. स्वप्नसृष्टीचं कारण तो कोणाला येईल, जीवाला येईल ना. मनोरथ सृष्टी स्वप्नसृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण तो कोणाला येईल, जीवालाच येईल ना. आणि ह्या समष्टीसृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण तो कोणाला येईल, त्याला बघा. आता हे इथं सरळ सरळ शास्त्र सांगतं ना, शास्त्र सांगतं ना ते ईश्वराला, आणि हे म्हणतात आपल्याला त्यालाच येईल. असं कसं म्हणता येत नाही, म्हणता येत नाही. वंदनीय काय, ऐक नाही, खरं तेच आहे, ऐक नाही. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जागृत प्रपंचसुद्धा मीच निर्माण केलं. ठीक आहे ना. आणखी सर्वांतरी वशे सर्व होणे, सर्वांच्या अंतरात आहे, बरोबर ना. म्हणजे सर्वांमध्ये अनुष्यूत आहे आणि सर्वांतरात आहे. याचा अर्थ असं नाही होतं का सर्वाच्या आतच आहे, असं नाही. त्यांनी सांगितलं का अनुष्यूत शब्दाचा अर्थ अंतर्बाह्य घ्यायचा. कारण बाह्य तर तोच आहे आणि ते पदार्थ तुम्हाला प्रतिदिन राहतात, त्याच्यात तपासून पहा, त्याच्यातही कोण आहे, तोच आहे. म्हणून त्या ठिकाणी ते पदार्थाची, तुम्ही ज्या पदार्थात अंतर्यामी म्हणताना किंवा अनुष्यूत म्हणताना त्याच्यातच पदार्थाची सिद्धी होत नाही, त्याच्या ठिकाणी त्याची सिद्धी होते. आणि त्याची सिद्धी होताना ज्याच्यामध्ये अंतर्बाह्य विभाग नाही त्याची सिद्धी होते. त्याच्या अंतर्बाह्य येतोय अशी नाही सिद्धी होत, त्याच्यात अंतर्बाह्य नाही ही सिद्धी होते. कारण ज्याच्या अंतर्बाह्य तुम्ही प्रयोग केला होता ते पदार्थांची सिद्धी नाही झाली. मग तत्सापेक्ष याच्या ठिकाणी अंतर्बाह्य व्यवहार आहे कुठं, त्याचं अव्यवहार्य स्वरूप जे आहे तेच तुम्हाला लक्षात येते ना. अव्यवहार्य स्वरूप आहे हे. असं वाटलं पाहिजे का अंतर्बाह्य नाही, मी अंतर्बाह्य आहे का अंतर्बाह्य माझ्या ठिकाणी नाही. मग तुमच्या ठिकाणी काय आहे, काहीच नाही. आणि काहीच नाही म्हटल्यावर काय आहे, काय तुम्हाला काय त्याचा उपयोग आहे,
अखंड आहे. अखंड आहे म्हणजे परिपूर्ण आहे, आहे की नाही? म्हणजे त्याच्या परिपूर्णतेमध्ये तुम्हाला काय लाभ होईल? तिथं देशकाला, सगळ्या देशकालामध्ये ते अनुष्ठित आहे का त्याच्यात देशकाल नाही? का त्याच्यात वस्तू नाही? का त्याच्यात वस्तू परिच्छेदाचं परिच्छेद करणारी वस्तू पण नाही, आहे की नाही? मग अशी वस्तू तुम्हाला प्राप्त होऊन किंवा अशी वस्तू तुम्ही होऊन तुम्हाला काय मिळणार आहे? जरा उत्तर द्या ना. आम्ही जर असं उत्तर दिलं तर तुम्ही काय म्हणणार? आम्हाला काय कमी पडणार आहे का ना? आहे का नाही? हे उत्तर अपेक्षित आहे का नाही? तुम्ही असं काय विचारता आम्हाला, आहे का नाही? आहे का नाही? तेच पाहिजे आम्हाला सगळं. तर आम्हाला ह्या द्वैत प्रपंचातलं तर आम्ही कंटाळलो की नाही ह्याच्यासाठी. बहु केली वन पायपिटी झाला चिन, आता तुझी या संगती काय, हेच आहे ना ते, तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे. पुढं काय? घरी ताकाचे सरोवर, इथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. आता जर हे स्वरूप आहे ना, आम्ही त्याच्यापासून, तुम्ही काही म्हणा, पण आता आम्ही त्याच्यापासून जाणार नाही. दोन्हींचाही आम्हाला अनुभव आहे. द्वैतात्मक प्रपंचात काय दुःख आहे याचाही अनुभव आहे. सुख तिथं आम्ही तर तुकाराम महाराज का म्हटले तर आम्हाला वाटतं तुष्यंत दुर्जन्य याने म्हटले असतील, किंवा आमच्यासाठी दयाघन होऊन विषयात सुख सुख म्हणतात. थोडं आहे सुख पाहता जवा पाय दुःख पर्वता एवढी, ऐक नाही. आम्ही तुकाराम महाराजांना सुद्धा म्हणू, तुम्ही असं कसं काय म्हटले इथं? ऐक नाही. इतकं आम्हाला आता निश्चित झालं. तुकाराम महाराजांना त्याचं फल अनुभवलं तेव्हा तुकाराम महाराज असंच म्हटले ना, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, आणि त्याची झाला अंगे तुका आता, ऐक नाही. असं तुकाराम महाराजच म्हटले ना. हे तेने अंजनगुणी दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे, न झाला प्रपंच ना आहे परब्रह्म. हेच आहे का? अहम सोहम ब्रह्म आकळले असं म्हण. तत्वमसी विद्या तत्वमसी विद्येची परिणती सांग ब्रह्मविद्येमध्येच होते ना. असं सांग ब्रह्मविद्येचंच घ्यायचं ना, बरं ना? किंवा सांग तत्वमसी विद्या ब्रह्मानंदामध्ये पर्यवसित होते, ऐक नाही. आणि ते तुकोबारायांचं काय झाले? स्वरूप झाले, ऐक नाही. म्हणून खरं आपण आता इथं हे विचार करावा लागेल की अशी जी काही बाई स्थिती आहे, अवाच्य स्थिती आहे, बरोबर ना, प्रमाणाधिकांना अविषय होणारी, स्वला अविषय होणारी, इतरांना अविषय होणारी, इतरांना विषय न करणारी, बरोबर, असं जे काही स्वरूप आहे खरं तेच आनंदघन आहे, ऐक नाही. तसं देवाने आपल्याला सुषुप्ती दिली, सुषुप्तीत विषय नाही, आहे की नाही, द्वैताचं भान नाही, बीजरूपाने द्वैत आहे तरी सुखाची अनुभूती येते. असं असताना मग आता इथं तर काय नाही, द्वैत नाही, त्याचं द्वैताचं बीज नाही, केवळ ज्ञानघनता आहे. असं असताना सुषुप्तीतल्या त्याला सुखाला समजून घ्यावं लागतं. साचची पडतीविरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता, हे समजून घ्यावं लागतं, बरोबर आहे का नाही. पण इथं जर आपण पाहिलं, इथं विचाराने चाललेलं आहे. विचाराने बाधित होणारी जी गोष्ट आहे ती पुन्हा कधी सत्य होणार नाही, बरोबर आहे की नाही. विचाराने ज्या वस्तूचा बाध झाला आहे, क्रियेने वगैरे जर तिचा काही नाश झाला असता तर पुन्हा झाली असती ती. या ठिकाणी यत्कृतकम तद अनित्यम, बाधसुद्धा नित्य नसता ठरला, परंतु विचाराने झालेला आहे. त्यामुळे इथं तर ही निस्संदेह गोष्ट आहे. म्हणून त्यांनी वर लिहिलं ना, सर्व शून्य म्हणजे पाही निस्संदेहची पाही निश्चय ऐसा. निस्संदेह अशा प्रकारचा निश्चय होऊ शकतो. आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की खरोखर जिथं काही नाही तिथंच सर्व आहे की नाही. याविषयी जर निस्संदेहता आली तर आम्हाला तेच पाहिजे का जिथं काहीच नको. कारण काही घेतलं का काय आहे? दुःख आहे. काही घेतलं का म्हणजे द्वैताद्वै दुःखम भवती, असं श्रुतीचा म्हणजे काय आहे, इति श्रुतीषु डिंडीमान, श्रुतीची दौंडी पेटती श्रुती. आणि दौंडी नसती पेटली, जसं माऊली म्हणतात ना, श्रुतीनं नाही सांगितलं तरी आमचं स्वरूप आम्ही असंच सांगितलं असतं, तसं श्रुतीनं द्वैताद्वै दुःखम भवती हे विचार श्रुतीनं नसतं सांगितलं तर दुःखच भोगत होता ना, आहे की नाही. पण त्याच्या अनुभवाचं विश्लेषण केलं नाही आणि अद्वैताच्याही अनुभवाचं विश्लेषण केलं नाही, जीव बिचारा प्रमादी झाला, आहे की नाही. बरं, एवढं मोठं झालं कसं काय? निदान कोणीतरी जागृत व्हायला पाहिजे होतं ना. सर्वच लोक कसे काय, तर कुआ में भांगा पड गया, आहे का नाही. विहिरीत भांग पडली म्हणून सगळं गावच ते पाणी प्यायलं,
आहे की नाही, अशी स्थिती आहे. पण खरं जर पाहिलं तरी आपल्याला दिसतं की नाही, तो मनुष्य तेवढा पिला नाही बिचारा, तो सगळ्याची गंमत पाहत राहिला की नाही, आहे का नाही. जर असा मनुष्य पाहिला तर हे जग जे सगळं त्रिविध तापाने होरपळते, त्याला होरपळल का त्याच्या दृष्टीनं काय आहे, तू त्याची गंमत पाहिजे. नसत्या तुकाराम महाराजांनी पाहिली का नाही गंमत. डोंगरावरून आल्यावर लोक दुःखी दिसतात तुकाराम महाराजांना, आणि तुकाराम महाराजांना काही लोक कारणा वाचून रडतात, मरणा वाचून मरतात, आहे की नाही. काय नसत्या छंदे नसत्या छंदे आणि जग विनोदे विवळ तसे. कारण नसताना लोक रडतात. खरंच आहे का नाही, कारण आहे का काही त्याच्यामध्ये. कारण नसताना लोक दुःख भोगतात, ही गोष्ट खरी आहे की नाही. ज्या मनुष्याला खरं अध्यात्म करायचं त्याला ह्या सुखदुःखाचं स्वरूप जाणण्यात असं येईल का नाही जाणण्यात, आहे की नाही. ह्या शब्दाला दर्पण करायचं, आरशाच्या स्थानी करायचं, आणि आपलं आत्मस्वरूप त्याच्यामध्ये निहाळून पाहायचं, आहे की नाही. आणि निहाळता काय म्हणायचं, अरे ह्या शब्दांना आरसा करून मला पाहण्याची काय गरज आहे की नाही. हे जर शब्द जरी बाजूला केलं तर मी माझ्या महिमेत आहेत ना, आहे की नाही. ज्याला आरशा वाचून आपलं मुखाचा आनंद घेता येईल त्याला ह्या म्हणण्याचं रहस्य कळेल, असं ज्ञानोबा म्हणतात, आहे की नाही. असं ज्ञानोबा म्हणतात. म्हणून सर्व शक्तिमंत पुरुष आयशे त्याशीची म्हणजेत स्वशक्तीशी नांदत अकुंठितपणे. खरं सांगा की हे जे टीकाकार आहे ज्ञानोबा आंतर भावामध्ये आपल्याला घेऊन जातात की नाही. इथं ओवी काय आहे, सर्व शून्याचा निष्कर्ष जे आबायला केला पुरुष, काय जेने दादुलेनी सत्ता विशेषो प्रकृती झाली किंवा शक्ती झाली असं म्हणतात, आहे की नाही. याच्यामध्ये आपल्याला प्रक्रिया दिसते का, हे एवढं मोठं अंतरंग दिसतंय. तुम्ही आम्ही जेव्हा चिंतन करतो तेव्हा आपल्याला याची चाड जायचं, ती शक्ती कशी झाली तर त्याच्या सत्ता विशेषाने झाली, आहे का नाही. आणि तिला शक्तिमत त्याला पुरुषत्व कोणी दिलं, ह्या शक्तीनं दिलं. कसं काय वेदांतामध्ये हा आध्यात्मिक तादात्म्य संबंध काय बहार आहे, काय सांगितलं, याचं कौतुक वाटतं. पण असंग निर्विकार आत्मतत्व द्वैत कारणाने अस्पर्शित अचुंबित आणि तेच आपलं निजस्वरूप आहे याची जाणीव हे टीकाकार शिवकल्याण स्वामी आपल्याला करून देतात. ह्याचं जर बागकांनी पाहिलं, कोणी म्हणेल का हे चिदविलास शब्द आला आहे, हे चिदविलास चाललंय का चित चालले, चित चालले का अचितची व्यावृत्तीला चित म्हणतात. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा चित आणि अचित हा विकल्पसुद्धा त्या ठिकाणी नाही. असं एकमेवाद्वितीय जे काही स्वरूप आहे की नेह नानास्ति किंचन, ज्या ठिकाणी नानात्वाचा त्रैकालिक अत्यंताभावच आहे, असं स्वरूप आपल्याला करतलामधलं करून देतात. ज्ञानेश्वर महाराज कदाचित असं म्हणतील की मी प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वरीमध्ये, पण सगळ्याच प्रकारचे लोक समोर आहेत, आहे की नाही. पण खरा करतलामूलक काय करतरावळी वाटोळा डोलत देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं, आहे की नाही. ही प्रतिज्ञा अमृतानुभवामध्ये खूप आनंदाने ज्ञानोबा ही प्रगट करतात, आहे की नाही. याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला 9000 वेळा शोधच लागे ना. जाणीव जेथ नरिगेन विचार मागोता पावले निघे तर कोई आईनी निघ्या काय अंगी जयाच्या पार्था तया नाव ज्ञान. हे ज्ञानाचं विश्लेषण 9000 वयात तिथं काय काय सांगितलं ज्ञानोबारायांनी, त्यामुळं आम्हाला ते कळलंच नाही. जाणीव जेथ नरिगे आता 800च्या 800 वयात त्याच सांगतो स्पष्टीकरण करून, की ज्याच्यामुळे तुम्हाला आता ज्ञान म्हणजे काय, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं, आहे की नाही. हातावरचा आवळा जसा आहे इतका आम्ही तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं दर्शन करून घेतो, आहे की नाही. त्या प्रतिज्ञाप्रतीचं समाधान श्रीगुरूंच्या समोर हे वक्तव्य करून किती ज्ञानोबारायांनी भोगला असेल त्यांना त्या दोघांनाच माहिती, आहे की नाही. याच्यामध्ये हां हो बरं इथंच हे बोल ना, हे बोल. हां बरं ठीक आहे. हां हा आम्हाला असं नाही म्हणायचं का तत्व एक सांग, हे बोलणं जे आहे हे अर्थवादाचं बोलणं आहे. अमृतानुभव हा याला अर्थवाद म्हणतात. नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं ऐश्वर्य कमी आहे आणि याचं ऐश्वर्य अधिक आहे हे सांगायचं नाही. याच्यामध्ये त्यांचं ज्या काही ह्या भाव प्रगट करणाऱ्या ओव्या आहेत त्या ओव्या कमी आहेत आणि त्या ओव्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते पूर्णत्वाने याच्यामध्ये अगदी कळसाला गेलेलं आहे एवढंच सांगायचं.
त्यांचं म्हणणं बरोबर आहे की मग याचा अर्थ मग ज्ञानेश्वरीमध्ये काय आत्मतत्वाचं तुम्हाला यथार्थ अवगम व्हायला काय कमी पडलं का काय असं ते अहो ज्ञानेश्वरीचंच वर्णन केलं जनाबाईंनी की काय भाव अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञानी जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी आणि संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वरीचं आपलं माहेरघरच आहे सगळ्यांचं. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर हे याच्यामध्ये तोच विषय इतक्या वेळा आला की ज्याच्यामुळे आपल्याला आत्मा जो आहे तो अधिक स्पष्ट आत्मविचार सोडून दुसरा येत नाही. तिथं ज्यावेळेला अर्जुन विषाद येईल त्यावेळेला अर्जुनाला दुःख कसं झालं, युद्धाचं वातावरण कसं आहे हे विचार आहेत आपले. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचं झालं का तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचा विचार आहे, चौथ्या अध्यायात कर्मसन्यासाचा विचार आहे, चौथ्या अध्यायात काय, पाचव्या अध्यायात काय आहे ज्ञान कर्म संन्यास योगाचा विचार आहे. असे विचार 6व्या अध्यायात योगाचा विचार येतो. पुन्हा 7व्या अध्यायामध्ये त्या ज्ञान विज्ञानाचा विचार येतो. इथं फक्त ज्ञान 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 दुसरं कोणतंच नाही. अज्ञान सिद्ध होणार नाही आणि त्याच्या सापेक्ष आलेलं ज्ञान सहन होणार नाही तर त्या ज्ञानाचं पण खंडन करून टाकणार. जीवनमुक्तीचं स्वरूप तर तुम्ही म्हणणार सांगितलं ना त्याने, अशी जीवनमुक्ती नाही सांगितली माऊलींनी. ज्या ठिकाणी जीव नाही तर जीवच नाही तर जीवनमुक्ती कुठं, जीवनमुक्तीच नाही तर विधेयमुक्ती कुठं. माऊलींची जीवनमुक्ती कोणतं स्वरूप सिद्ध होतं, जीवनमुक्ती विधेयमुक्ती स्वस्वरूपे विकल्पो नास्ती, ही जीवनमुक्ती माऊलींनी सांगितलेली आहे की नाही. आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कोणतं आहे, हेच आहे की नाही, का दुसरं काय आहे, हे माऊलीने सांगितलं. एवढं सांगायचं. ह्याच्यामध्ये ह्याचं अमृतानुभवाचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी आपण ते बोललो. बाकी ब्रह्मज्ञानी जे गोमटी झालं. म्हणून सर्व शक्तिमंत पुरुष आयशे त्याशीचं म्हणजे तर स्वशक्तीशी नांदत अकुंठितपणे. तर ते म्हणतात सर्व शक्तिमंत, सर्व शक्तीनं संपन्न असा पुरुष त्याशीच म्हणजे येतं. त्याशीच म्हणजे कोणाला, त्या अधिष्ठानालाच सर्व शक्तीनं युक्त असं पुरुष हे नाव दिलं जातं. स्वशक्तीची नांदत अकुंठितपणे. आणि त्या स्वतःच्या शक्तीला घेऊन तो अकुंठितपणे म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या स्वरूपात कोणताही विकार न होता, त्याच्या स्वसंवेद्यत्वात कोणतीही त्रुटी न पडता तो नांदतो, तो विद्यमान आहे. स्वशक्ती म्हणाल काही जेथे हे इत्यादी नाही ते सत्तेच्या ठाई सत्तात्व जियेचे नी. आता म्हणतात तुम्ही म्हणाल का स्वशक्ती म्हणाल काय, स्वशक्ती म्हणजे काय, तुम्ही शक्तीचा प्रयोग केला, स्व म्हटले असतं तर बरोबर होतं, पण स्वशक्ती अशा शब्दाचा प्रयोग केला ते तर त्याचं का म्हणजे काय, त्याचा काय अर्थ दादा लक्षात येते ना. तर स्वशक्ती म्हणजे काय, त्या स्वतःची शक्ती म्हणजे काय आहे जेथे हे इत्यादी नाही. ते म्हणतात ज्या स्वशक्ती म्हणजे काय, ज्या ठिकाणी हे इदम असं काही नाही आणि ते सत्तेच्या ठाई, ज्या पदार्थाला हे वगैरे काहीच म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही हे, कारण तो पदार्थच नाही. बरोबर ना, लगेच बोला महाराज. जेथे हे इत्यादी नाही, आपण म्हणतो ना इदम पुस्तकम अयम घटः अयम पटः इदम जगत इयम शुक्ती, असं जे म्हणतो तर हे ज्या मूळ वस्तूच्या ठिकाणी आहे का काही, कारण ते पदार्थ नाहीत. परंतु ते सत्तेच्या ठाई सत्तात्व द्यायचे नाही. परंतु ज्या वेळेला हे म्हणायला काही नाही, परंतु आपण पुन्हा म्हणायला लागतो का हे म्हटलं की त्याला काय आहे, हे इदम पुस्तकम असते, त्याला सत्ता दिली का नाही. हे शब्दाचा प्रयोग केल्याबरोबर त्या पदार्थाला आपण काय करतो, सत्ता देतो. पण ती सत्ता कोणी आली, ते सत्तात्व जियेचे नाही, त्या पुरुषाला ज्याच्यामुळं सत्ता दिली जाते. बरोबर, आपलं त्या पदार्थाला ज्याच्यामुळं सत्ता दिली जाते त्याला म्हणायचं शक्ती आहे की नाही. कारण मूळ पदार्थाच्या ठिकाणी बरोबर ना शक्ती म्हणून प्रयोग करायला काहीच नाही, किंवा पदार्थ म्हणून मूळ पदार्थच नाही स्वरूपाच्या ठिकाणी, तिथं काही प्रयोग करता येईल का तुम्हाला. पण जर तुम्ही म्हणायला लागले की आमका पदार्थ आहे, बरोबर ना, मग हे कोणामुळे झालं, शक्ती. आणि त्या शक्तीला सत्ता कोणती आली, ज्याची सत्ता प्राप्त झाल्यामुळं तुम्हाला इदम रूपाने त्याच्या ठिकाणी व्यवहार करता आला. ते जे काही चितकळा जे की परमात्मा लिळा ते शितो वेगळा काही नसे. ते जे काही चितकळा ती काही चैतन्याची जी कला आहे, म्हणजे यांनी लिहिलं ना मुक्ताबाईंच्या अभंगलीचा नामदेवरायांचा अभंग आहे ना, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका, दीप्तिमान असणाऱ्या ज्ञानाची कला म्हणजे कोण आहे, मुक्ताबाई, असं तिचं वर्णन केलं. मुक्ताबाई म्हणजे शक्ती, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे
पाही. ते ह्या शक्तीचं स्वरूप इथं सांगितलं. शक्ती म्हणजे काय? ती चैतन्याची एक कला आहे की जे परमात्मा लीला, ती एक परमात्म्याची काय आहे? लीला आहे. परमात्मा लीलेला शक्ती असं म्हणायचं, बरोबर ना. चैतन्याच्या कलेला काय म्हणायचं? शक्ती असं म्हणायचं. आणि तियेशी तो वेगळा काहीही नसे, आणि ते चैतन्य तिच्यापासून कधीही ते वेगळं झालेलं नाही, बरोबर ना. तियेशी तो वेगळा काहीही नसे, तो परमात्मा तिला सोडून कधीच नाही. हे आता पुन्हा पुन्हा जर बारकाईनं चिंतन करायला गेलं, तिच्यापासून तो वेगळा नाही, मग दोन्ही जर कायम राहतील तर मग त्या ठिकाणी द्वैत जर असेल तर तुम्हाला अनिर्मोक्ष येईल का नाही? दोघं जर कायमचे राहतील, पण असे जर कायमचे राहतील लीला मात्राने, बरोबर ना, एक आद्यस्थान एक अधिष्ठान, अशा भावाने कायम जरी राहतील तर काय नाही, कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, बरोबर ना. मग काय अनिर्मोक्ष येईल का? अनिर्मोक्ष प्रसंग येईल का तुम्हाला नित्यमुक्ततेची सिद्धी होईल? अनिर्मोक्ष प्रसंग तर येणारच नाही, परंतु तुमच्या नित्यमुक्त असणाऱ्या आत्मस्वरूपाचं तुम्हाला निस्संदेह भान होईल, आहे की नाही. असं ते चिद्रूपता जरी नाही तरी सत्ता ते कैची ठाई, एवं दोहीशी नशे काही भिन्न भेद म्हणतात. ते चिद्रूपता जरी नाही तरी सत्ता ते कैचे ठाई, एवं दोहीशी नशे काही भिन्न भेद. इथं आपण हे त्यात शब्द काय अधिष्ठानाने, पण एक शिवशक्तीचं चाललेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये शिवाला आपण सत्ता असं म्हटलेलं आहे आणि शक्तीला चित असं म्हटलेलं आहे, बरोबर ना. सत आणि चित. तर ते म्हणतात ते चिद्रूपता जरी नाही, बरं तिथं जर चिद्रूपता जर नसली म्हणजे शक्ती नसली तरी सत्ता कैची ठाई. चिद्रूपता जर नसली तर तो पदार्थ आहे, ज्ञानच नाही तर पदार्थ आहे असा व्यवहार होईल का? एवं दोहीशी नसे काही भिन्न भेद. म्हणून दोघे सत आणि चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही का? त्यांचा नित्य अभेदच आहे. अभेद करायचा आहे काय? भेदाचा निराश करून अभ्यास करायचा का भेदाचा निराश न करता अभेद आहे? हा, भेदाचा निराश का नाही करायचा? ते पदार्थ काही नाही, त्यांच्यामध्ये भेदच नाही. भेद करायला त्यांच्यामध्ये त्यांना सत्ता नाही, चित नाही, म्हणजे ज्ञानही नाही, तर असा पदार्थ आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? चिद्रूपता जरी नाही तरी सत्ता कैचे ठाई, एवं दोहीशी नशे काही भिन्न भेद. सत आणि चित याच्यामध्ये कोणताही भेद नाही. हे जेव्हा बोलतात तेव्हा काय? जेव्हा लीला सांगतात, बरोबर ना, लीला सांगतात तेव्हा कल्पित द्वैत आहे, आणि जेव्हा भेद सांगतात त्यावेळेला कल्पित द्वैताच्या निवृत्तीने उपलक्षित असणारं केवळ ब्रह्म आहे, बरोबर ना. द्वैताच्या निवृत्तीने उपलक्षित म्हणजे सत चित या दोन पदाच्या वाच्यार्थाच्या निवृत्तीने, बरोबर ना, या दोन पदार्थाच्या वाच्यार्थाच्या निवृत्तीने उपलक्षित असणारं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म या ठिकाणी सांगतात. आणि त्या दोहीशी नशे काही भिन्न भेद. तिथं कोणता दोघांचा भेद आहे का? नाही. आता इथून जे काही विस्तारले ते न होनी नेणो झाले, उभये पक्षी आथिले विलसतासे. आता इथून जे काही विस्तारले, आता इथून जे काही विस्तार झाला, इथून म्हणजे काय? इथून म्हणजे कुठून? अधिष्ठानातून. अधिष्ठानातून का शिवशक्तीपासून? आता इथून जे काही विस्तारले ते न होणं नेणो झाले, तर ते म्हणतात न होणं. इथून म्हणजे हे अधिष्ठान स्वरूपात. चांगलं बघा आणि लगेच सांगा, म्हणजे त्याचा अन्वयानुरूप अर्थ बघा. आता इथून जे काही विस्तारले, आता याच्यापासून जो काही विस्तार झाला, बरोबर ना, म्हणजे शिवशक्तीच्या परस्परांपासून जो काही विलास झाला जगदरूपाने, ते न होणी नेणो झाले. ते खरं झालंच नाही, पण न होणं पण झाले. ते न होता काय झालं? झाले. पण मग कसे झाले? नेनो शब्दाने काय झालं हे सांगता येत नाही, कारण नाही म्हणावं तर प्रतीती येते, म्हणून नाही म्हणता येत नाही. आहे म्हणावं तर अधिष्ठानात याची सिद्धी होत नाही. अर्थात हे काय नेनो म्हणून माऊली अनेक ठिकाणी ह्या शब्दाचा प्रयोग करतात. नेनो शब्दाचा काय अर्थ घ्यायचा? सगळ्या अमृतानुभवामध्ये स्वामी महाराज नेहमी सांगायचं, जिथं माऊली म्हटले का नेनो, कानावर हात ठेवलं का हे अनिर्वचनीय आहे का नाही? अनिर्वचनीय पदार्थ सांगता येत नाही, कारण तो सद असद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या पदार्थाचं निरूपण करता येत नाही. म्हणून नेनो म्हटले, कानावर हात ठेवलं का नेनो म्हटल्यावर अज्ञान नाही स्वीकारायचं, नेनो म्हटल्यावर अनिर्वचनीय स्वीकारायचं.
मला याचा अज्ञान आहे असा अर्थ नाही घ्यायचा. काय आहे, हे पदार्थ अनिर्वचनीय आहेत असा त्याचा अर्थ घ्यायचा. आता जे चिद्रूपत्व उभय पक्ष आथिले विलसत असे, आणि ते काय उभय पक्ष म्हणजे कोणत्या, दोन्ही पक्षाने, दोन्ही पक्ष म्हणजे चित्त आपलं शिव आणि शक्ती, ह्या दोन्हींच्या पक्षामध्ये खरं काय आहे, आथिले विलसत असे. जे आथिले म्हणजे असणारं सद्रूप, ते सद्रूपच ह्या शिव आणि शक्तीच्या रूपाने विलसत आहे. शिवशक्तीच्या रूपाने काय पाहावं, शिवशक्ती पाहावी का अधिष्ठान पाहावं, अधिष्ठान पाहावं. अधिष्ठान पाहावं का अधिष्ठान व्हावं, अधिष्ठान व्हावं का अधिष्ठान आहेच. मग समजायचं का व्हायचं का समजणं हे तिथलं होणं आहे, का होणं हे तिथलं समजणं आहे, होणं हे समजणं. दोन्हीपैकी कोणतं जास्त बरोबर आहे, होणं आहे की नाही, होणंच हे काय आहे समजणं. काय ते तिचे पाहणे ऐशा असे वेरा, जैसा न बोडली या वेरा, आपुलिया उगमी झरा होऊन टाके. म्हणून होऊन टाकणं हे महत्त्वाचं आहे का नाही, होऊन टाकणं हे तिथलं काय आहे, जाणणं होणं नाही. मग तुम्ही म्हणाल का मग हाच काय सिद्धांत चुकला का, सिद्धांत चुकला नाही, कारण श्रुती सांगते ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ती काय सांगते, ब्रह्माला जाणलं का ब्रह्मच होत असतो, आणि ब्रह्म झाला का तेच ब्रह्माने, ब्रह्माला काय आहे खरं, तेच खरं ज्ञान आहे. वृत्तीज्ञान हे खरं ज्ञान नाही, ब्रह्म होणं हे खरं ज्ञान आहे. बरोबर आहे का, कारण तो ज्ञानरूप आहे. ऐक नाही, जाणण्यामध्ये शंका, कारण होणंच ज्ञानरूप आहे, होणंच ज्ञानरूप आहे. आणि हे शब्दजालम महारण्यम नाही, हे वस्तुस्थिती आहे. ते चित्त भ्रमणकारकम आहे आणि हे चित्त भ्रमनाशकम आहे. आहे की नाही. तर असं अमृतानुभवातलं शब्दजाळ असं नाही, दुसरं केलं तर. आता एवढं आपल्याला आपल्या बुद्धीचा कुंठित होऊन आपल्या बुद्धीच्या दोषामुळं आपल्याला जाणलं नाही, पण याच्यासाठी नाही. शब्द वेदातले शब्द तुम्ही म्हणाल तर मान्य करावं लागतील की शब्दजालम महारण्यम. दर्शनकारांच्या परिभाषेतले शब्द म्हणलं तर ते महारण्यम म्हणावं लागेल. पण ज्ञानोबरायांनी इथं सगळी दर्शनं जिथं भेटीला आली एकमेकाच्या, आली की नाही. ज्ञानोबरायांच्या सगळ्याच वाङ्मयामध्ये ही सगळी आली. सगळ्या गणपतीला सगळी दर्शनं हातात दिली, सगळे वेद हातात दिले, सगळ्या स्मृतिग्रंथी हातात दिले, पुराणं हातात दिली. ती सामंजस्याला आलेली. ज्ञानेश्वरी महाराजांच्या वाङ्मयात ही सगळी दर्शनं स्मृती सामंजस्याला आली. आणि दुसरीकडे काय झाले, सगळ्या दर्शनकारात भेदाला प्राप्त झालेली. त्यामुळं चित्त भ्रमण कारकम आहे. हे सगळी याच्यात येतं का कोण, आत्तापर्यंत आपण पाहतो याच्यात नाही, पण नाही ऐक तर असंच म्हणतात. काही गरज पडली नाही, काय आलं नाही त्याच्यामध्ये. पण बुद्धाचे ते सुगत काय म्हणतो ऐका नाही, मग योगाचार काय का माध्यमिक काय शून्यवादी काय 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 येतं का डोक्यामध्ये आपल्या. तुम्हाला तर हाताच्या आवळ्याप्रमाणे ज्याचा विचार करायचा ते स्वरूप तुम्हाला सांगतो. वेदाची फरमानं पण फार आणतात का कुठं, फार नाही. हा सगळ्या 800 वेळा 2च आणली आहे की नाही, त्याचं पण विचार नाही या ठिकाणी. आता इथून जे काही ते बरं, इथून जे काही विस्तारले ते न होणे नेनो झाले. उभय पक्षी अथिले विलसत असे, जे चिद्रूपत्व दिसे काही ते स्वरूपत्व सहजची नाही. म्हणून जगजे पायी आसतची नसे. आपण राहिले नंतर घेऊ. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर